नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलांनीचा आजचा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा हा. काय काय घडणार आहे खरंच इंटरेस्टिंग आहे. तर काल आपण बघितलं होतं की बुलेटवरची दोन माणसं मुद्दामून अद्वैतच्या गाडीसमोर गाडी लावतायत आणि गाडीचा जरासा धक्का बसतो आणि ते मुद्दामून पडल्याचं नाटक करतात. एवढा काही जोरात धक्का बसत नाही, पण ती दोघं मुद्दामून पडल्याचं इथे नाटक करतात. आणि मग त्याच्यानंतर पुढे काय काय होतंय बघूया. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा. 2 टाक्याचा ड्रायव्हर स्वतःची गाडी असल्यासारखं गाडी काय चालवतो रे, अक्कल नाही गाडी कशी चालवायची याची, असा तो गुंडा म्हणायला लागतो. अहो साहेब असं म्हणून, पण तो परत अद्वैत म्हणतो 1 सेकंद दादा, तुम्हाला लागलंय का ते बघा आधी, असं विचारतो. आणि मग त्याच्यात अरे तुला लई माज आला का, गाडी कशी चालवायची माहिती नाही काय, अहो प्लीज तुम्ही ऐकून घ्या असं अद्वैत सांगत असतो. चूक आमची नाहीये, तुम्ही आमच्या गाडीच्या मध्ये आलात, आम्ही सरळ रस्त्यानेच जात होतो. अरे सरळ रस्त्याने जात होता तर असं आम्हाला ठोकला असता का तू, अहो दादा मी सांगतोय ना तुम्हाला, आम्ही व्यवस्थित गाडी चालवत होता, तुम्ही आमच्यामध्ये आलाय, असं काय करताय तुम्ही वेडीवाकडी गाडी तुम्ही चालवत होतात. शाणे तू आम्हाला काय प्रश्न विचारतोस, एरिया आमचाच आहे असं म्हणून ते गुंडा अक्षरशः भांडायला लागतात. अरे तुम्ही काय ब्रेक काय पायात खेळायला दिलेत काय तुम्हाला, असं म्हणतात ड्रायव्हरला विचारतात. तोपर्यंत कला म्हणते ओ दादा तुम्ही जरा हळू बोला, ओरडून बोलायची काही गरज नाहीये आणि आमची काही चूक नाहीये, तुम्हीच तुमची बाईक पुढे आलीत, आमच्या गाडीच्या आड आणलीत आणि पडलात. आणि मग आता तो गुंडा ओरडतोय तू शांत राहा जरा, आणि काय रे तुझी हिरोईन सोबत आहे म्हणून जरा हिरोपंती कर बोकडा, असं म्हणून तो गुंड बोलायला लागतो. तू येऊन ठोकलाय मला आणि आम्हाला अक्कल शिकवतो काय रे, असं म्हणून चालू आहे. कला पण अशी रागानं बघते त्याच्याकडे, तो म्हणजे तुझ्यासारखे 56 आले आणि त्यांना वाटेला पण लावले काय, तुझी हिरोपंती इथे दाखवायची नाही, हा एरिया आमचा आहे असं तो सारखं म्हणत असतो. तर अद्वैत म्हणजे बघतोय तोपर्यंत हे बघ तू इथनं निघून जा नाही तर तुझे टांगा पलटे आणि घोडे फरार करून टाकेन. तोपर्यंत कला म्हणते ओ तुम्ही हळू बोला. मग अद्वैत पण म्हणतो 1 सेकंद नीट बोलायचा हा आमच्याशी, एक तर मगापासून बघतोय तुम्हाला काही झालेलं नाहीये, एवढी तर बडबड करताय तुम्हाला लागलं असतं तर दिसलं असतं ना, असं म्हणून आता तो अद्वैत बोलतो. आणि मग दादा कांगवा करायची काहीच गरज नाही, तुम्हाला कळतंय का तुम्ही कोणाशी बोलताय ते, हा कोणी पण असेल याची वाट लावतो ना की तुला कळणार पण नाही, असं म्हणून आवाज खाली कर म्हणून अद्वैत अक्षरशः ओरडतो आता. आणि म्हणजे चिडला तो, नीट बोलायचं हिच्याशी नाहीतर मग त्याच्या धमकी देतोस काय आम्हाला, जा तुला काय आम्ही असले तसले असलो का, आमचे हात पण वरपर्यंत पोचलेले आहेत वगैरे असं तो गुंड धमकी देत असतात. एक तर तुझ्या गाडीमुळे आमच्या पायाला लागलं, वरती तुझं आम्हाला अक्कल शिकवतोस का, असं म्हणून तो गुंड तो ओरडत असतो. तुला काय वाटलं आम्ही घाबरतोय, घाबरवत नाहीये, तुम्हाला मी वॉर्निंग देतोय. एनिवे आम्हाला खूप लेट होतोय, तुम्ही निघा. मग कला म्हणजे तो बोलत असतो तोपर्यंत ते आवाज चढूनच बोलत असतात. तोपर्यंत कला कसली गप्प बसते. कला म्हणते तो तुमच्याशी सभ्य भाषेत बोलतोय, तो तुमच्याशी नीट बोलतोय, तुम्हाला कळतंय का तो तुम्हाला काय सांगतोय ते. तोपर्यंत होते माझा बा कुणाशी बोलला नाही सभ्य भाषेच्या मारी, हे बघ माझ्याशी वाकडं त्याला उलटा लटकवतो आपण, असं म्हणून तो एकदम हातवारे वगैरे करून सांगतो. अद्वैतकडे बघतो, सांगितलंय ना याने तुम्ही प्लीज भांडू नका, आमची काहीच चूक नसताना तुम्ही तुमची गाडी आमच्या गाडीसमोर आडवी आणलीत आणि आमच्या गाडीसमोर पडलायत, मी बघितलंय ना आमच्या गाडीतवाल्याची काही चूक नव्हती. गप आहे म्हणून ते अद्वैत तुमचे ओरडतात. आणि तुझी ट्यूट्यू तुझ्या हिरो पुढे दाखवायची, आमच्या पुढे नाही दाखवायची. खरे थांब जरा, यांच्याशी वाट घालण्यात काही पॉईंट नाही, असा अद्वैत सांगतो शेवटी. आणि ते एकदम हसत असतात. आपल्याला उशीर होतोय, आपण निघूया, तू बस चाल गाडीत, तुम्ही गाडी चालू करा म्हणून तो ड्रायव्हरला वगैरे सांगतो. हा तुमचा एरिया ना, तुमच्याच एरियात तुम्हाला येऊन अद्दल घडवल्याशिवाय गप्प बसणार नाही, लक्षात ठेवा, असं म्हणून सांगतो. आणि अद्वैत पाठी गेल्यानंतर त्यातला तो माणूस जो काही आहे तो क्लोरोफॉर्म काढतो, इथे रुमालावर टाकतो आणि डायरेक्ट नाही त्या अद्वैतच्या नाकाला लावतो. कारण ती बसलेली आहे दोघं जण गाडीत, त्यामुळे लक्ष जात नाही त्या दोघांचं कोणाचंही. आणि जेव्हा अद्वैत खाली पडतो तेव्हा मात्र कलाचं लक्ष जातं आणि तो चांदेकर म्हणून इकडे ती ओरडत येते, गाडीतलं पाणी आणा म्हणून सांगते. मग पाणी मारते त्याच्या चेहऱ्यावर, तरी पण त्याला शुद्ध येत नाही. हाका मारून चांदेकरला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असते, पण तो काही शुद्धीवर येत नाही. ड्रायव्हर काकांना सांगते ती दोघं पळून गेलेत, त्यांना तुम्ही पकडायला जावा, असं म्हणून सांगते. त्यांना पकडून आणा आणि आपण मात्र इथे चांदेकरला तुमच्या चेहऱ्यावर पाणी मारत शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते. तर इकडे आवर सेरेमनीत काय चाललंय बघूया. तर इथे छान असं डेकोरेशन वगैरे छान केलंय बरं का, सगळे असे जमलेले आहेत, सगळे बसलेले आहेत, आयोजक वगैरे त्यांची धडपड चालू आहे. तोपर्यंत इकडे आता कलाचे आई बाबा वगैरे पण आलेले आहेत. मग आबाजींचं लक्ष जातं त्यांच्याकडे की अरे वा याही मंडळी आली म्हणून.
या या बसा असं सांगतात ते त्यांना. आणि म्हणजे काजल तिकडे मागं जात असते तोपर्यंत ते म्हणते आम्ही बसतो इथे पाठीमागे. काजलला धरते पटकन, कारण सोहम आहे ना तिथे, त्यामुळे धरते. आणि तुम्ही बसा इथं, आम्ही बसतो मागं म्हणून काजलला मागं घेऊन जाते आणि चल मागं असं करते. तर इकडे नैना, रजनी सगळे बसले. तर काजल म्हणजे नैना अशी हसतीच आहे अजून आणि गप्प मागं बस असं वगैरे चाललंय. आणि आता बाकी सगळ्या अद्वैतची वाट बघतायत. आणि आता बघूया अद्वैत कधी पोचतोय ते, कारण इकडे सगळ्यांना आता अद्वैत अजून आला नाही म्हणून सगळे त्याचीच वाट बघताय किती वेळ तरी झाला. तोपर्यंत आयोजक एक दोनदा येऊन विचारून जातात. आता ते आयोजक आलेत, आबासाहेबांना हाक मारतात, जरा बोलायचं होतं तुमच्याशी म्हणतात. मग ते म्हणतात बोलायचं होतं आणि मग कानात काहीतरी सांगतात ते. आणि मग त्याच्यानंतर इकडे आबा सरोजला म्हणतात की सरोज, अद्वैत अजून आला नाही, त्याच्यामुळे कार्यक्रम इथे खोळंबलाय, जरा बघायला पाहिजे तो कुठपर्यंत आलाय ते. काय, अद्वैत अजून आला नाही असं इथे रोहिणी म्हणते. गेला कुठे हा, असं रोहिणीच्या मनामध्ये विचार चालू आहे. तोपर्यंत सरोज म्हणते की राहुल मगाशी त्याला फोन करत होता, बघते कुठपर्यंत आहे ते. आणि मग सरोज आबांशी बोलून इथे उठून जात असते बघायला. तोपर्यंत आता रोहिणीला प्रश्न पडलेला आहे अद्वैत कुठे गेला. आता बघूया काय होतंय पुढे ते. राहुल आलाय तिथे आता. तर सरोज विचारते राहुलला, अरे तू राहुलला फोन लावला, अद्वैतला फोन लावला होतास ना, काय म्हणाला तो, किती वेळ लागणार आहे, काही बोलला का. मग दादा अजून आला नाही असं राहुल मुद्दामून नाटक करतो इथे. आणि म्हणजे एवढ्यानंतर पोचायला हवा होता असं वगैरे राहुल सांगतो. वेळ झाला त्याला फोन करून एव्हाना यायला हवा होता. आणि मग इकडे सरोज म्हणते अजून कसा आला नाही. मग राहुल म्हणतो मग तू काळजी करू नकोस, हवं तर मी परत कॉल करतो त्याला. मग त्याच्यानंतर सरोज म्हणते प्लीज प्लीज कॉल करतो त्याला आणि बघ कुठे गेलाय तो, अजून कसा आला नाही. आता सगळ्यांनाच इथे जरा जरा टेन्शन यायला लागलं की अजून कसा हा पोचला नाहीये. आणि राहुल पण असा फोन करतोय असा म्हणजे दाखवतो इथे. तोपर्यंत आता बघूया रोहिणी राहुलच्या जवळ गेली आणि काय म्हणते ते. रोहिणी विचारते राहुलला, काय चाललंय तुझं, मगाशी पण मी बघत होते, तू या सगळ्या गोष्टींचा पुढाकार का घेतोयस एवढा. घरात सुद्धा बघितलं की तू त्याने मीटिंगला जावं म्हणून तू प्रेशराईज करत होतास, नेमकं काय आहे, काय काय प्लॅन केलायस तू असं विचारते. मग राहुल म्हणतो हो आहे, एक प्लॅन आहे म्हणून. मग त्याच्यात काय प्लॅन आहे तो सांग, तू प्लॅन करणार असशील ना तर धडकी भरते मला राहुल असं म्हणते रोहिणी. आणि मग राहुल म्हणते मम्मा तू असं नको ना बोलूस, अरे जे तुझे माहिती आहेत काय आहेत ते प्लॅन माहिती आहे म्हणून बघते मी, तुझे प्लॅन ऐकायला खूप छान वाटतात रे, पण प्रत्यक्षात फुसके असतात तुझे प्लॅन. मग आता तसं नाही होणार आहे असं राहुल सांगतो. तू काळजी करू नकोस असं म्हणून सांगतो आता राहुल. आणि दादा इथे येणार नाही याचा पूर्णपणे बंदोबस्त केलाय मी असं राहुल सांगतो रोहिणीला. त्यामुळे तू थोडा विश्वास ठेव माझ्यावर, हे बघ त्यामुळे घरी गेल्यावर मी सगळं सांगेन तुला असं राहुल म्हणतो. आता अद्वैत इथे येणार नाही म्हणून चांदेकरांची होणारी फजिती जी काही आहे ती तू बघायला तयार राहा, तू ती आनंद घे त्याचा असं म्हणून इथे रोहिणीला सांगतो. आणि मग रोहिणी म्हणते तसं असेल तर मला मजा येईल मग असं रोहिणी पण म्हणते आणि जाऊन बसते. कला आणि अद्वैतराव गेलेत ना अजून, कसे आले नाही तसं संगीता पण म्हणते मी फोन लावते असं चाललंय तिचं. तर इकडे बघा हा राहुल आणि नैना दोघं एकमेकांकडे बघून हसतायत. इकडे संगीता पण इकडे फोन लावतायत, बाबांना प्रश्न विचारतायत, सगळे इथे टेन्शनमध्ये आहेत. कला पण दिसत नाही आणि अद्वैत पण दिसत नाही, म्हणजे सोहमला पण आता प्रश्न पडलाय. तोपर्यंत आता सरोज फोन लावते, बघूया सरोज पण सरोजचा फोन तरी इथे उचलला जातोय का. दोघं म्हणजे एकमेकांना असे फोन लावतायत सारखं, कारण इकडे कलाच्या फोनवर संगीता फोन लावते तर सरोज त्या अद्वैतच्या फोनवर फोन लावते. खरं फोन बिचारे कशा उचलतील ना फोन, तिकडे फोन आहे गाडीत आणि त्यामुळं फोन कोणच उचलला जात नाहीये कुणाचाच फोन इथे. तर आयोजक परत आले तिथे आणि एक्सक्यूज मी अद्वैत सरांना यायला किती वेळ लागेल असं ते विचारताय तिथे. आणि म्हणजे त्यांना काही प्रॉब्लेम असेल किंवा म्हणजे आता काय करायचं असं वगैरे ते इथे विचारतायत. आणि मग मी जरा फोन करून बघते असं सरोज म्हणते. त्यामुळे ते परत निघून जात आहे तिथे. त्यामुळे आता बघूया सरोज काय कुणाला फोन लावते आणि आयोजक काय याच्यातनं मार्ग काढतायत ते. तर घरी अंजूला फोन लावण्यात आला आता, त्यामुळे अंजूला विचारतायत की म्हणजे सरोज विचारते अंजू अद्वैत घरी आलाय का, त्याचा फोन तरी आलाय का वगैरे असं विचारते. तर अंजू म्हणते नाही सरोज मॅडम. आणि त्या मुलीचा काही तिने फोन केलाय का तुला किंवा काही सांगितलंय का. अंजू म्हणते नाही काहीच झालेलं नाहीये इथे, ठीक आहे म्हणून सांगते. आणि सरोज फोन करून म्हणजे ठेव म्हणून कट करते. आता रोहिणी कशी गप्पा बसेल ना, मग रोहिणी गेली सरोज वहिनीजवळ, तिला चान्सच पाहिजे बोलायचा.
सरोजवहिनी, मी काय म्हणते, कार्यक्रम खोळंबलाय आणि आता इथे सगळे मीडियावाले पण आहेत आणि असं असताना अद्वैत नसला तरी आपल्यापैकी कुणाला तो अवॉर्ड घ्यावाच लागणार आहे. मग राहुलला जाऊ देत ना त्याच्याऐवजी असं म्हणून सांगितल्यावर सरोज रागाने बघते बघा रोहिणीकडे. आणि राहुल तिकडे गेम खेळताना दाखवलाय त्याला, म्हणजे मुद्दामून तो गेम खेळतोय असं दाखवतोय. तर अजून अद्वैत तिकडे शुद्धीवर आलेला नाहीये, त्यामुळे तिची कलाची काळजी चालली. तोपर्यंत इथे एक भेळपुरीवाला जाताना दिसतोय. दादा दादा जरा इकडे या, दादा प्लीज माझी मदत करा ना, मला थोडा कांदा द्याल का, तुमच्याकडे आहे का असं विचारते. तर तो अर्थात भेळपुरीवाला आहे त्यामुळे कांदा असणारच त्याच्याकडे, त्यामुळे तो त्याच्याकडचा कांदा देतो काढून. कला तो कांदा हातानं फोडते जोर जोरात असा आणि मग कांद्याचा वास येते अद्वैतच्या नाकाला लावते. कांद्याचा वास गेल्यामुळे अद्वैतला जरा तरी इथे शुद्ध आली आहे, त्यामुळे परत पाणी वगैरे मारलं जातं आणि त्याला शुद्धीवर आणलं जातं. इथे तो माणूस पण थांबलाय कलाची मदत करायला. इथे पाणी वगैरे उचलून देतो तो, अद्वैतला उचलायला इथे मदत करतो आणि अशा रीतीनं फायनली अद्वैत शुद्धीवर आलाय बरं का प्रेक्षकांनो इथे. त्यामुळे आता तसा ठसका वगैरे लागतोय. मग कला फोन घेते, दादा तुमचा फोन द्या प्लीज असं त्या माणसाकडूनच फोन मागून घेते आणि फोन मागून घेतल्यानंतर हॅलो पोलीस स्टेशनला फोन लावते आणि जे काही घडलेलं सगळं असतं ते इथे सगळं सांगते. आणि आता अद्वैतला जरा जरा शुद्ध येते, त्याला ठसका वगैरे येतोय, त्यामुळे तुम्ही ताबडतोब असं पोलिसांना बोलवते आणि मग हे घ्या थँक्यू सो मच म्हणते, तुम्ही मदत झाली असं म्हणून त्यांचे आभार वगैरे मानते. आणि तोपर्यंत प्रेक्षकांनो बघा ते फोन वगैरे झालेला आहे आणि त्या ड्रायव्हरने त्या बाकीच्या 2 माणसांना घेऊन त्या दोन्ही गुंडांना इथे पकडून आणलेलं आहे. त्यामुळे सांगते ड्रायव्हरला की तुम्ही याला जरा गाडीत बसवायला मदत करा आणि चांदेकरला गाडीत बसवते, सीट बेल्ट वगैरे लावून देते, पाणी प्यायला सांगते आणि ड्रायव्हरला म्हणते तुम्ही त्याला लवकरात लवकर गाडी घ्या आणि इव्हेंटच्या ठिकाणी जा. मग तो डाव पण तुम्ही पण कला म्हणते की त्यांचं वेळेत पोचणं, तिथे जास्तीत जास्त लवकरात लवकर पोचणं, वेळेत पोचणं गरजेचं आहे, त्यामुळे तुम्ही निघा, अजिबात वेळ घालवू नका, मी येईन, मी बघते काय करायचं आहे. चांदेकर पाणी पी, पर्समध्ये बॉटल आहे वगैरे असं सांगते. आणि आता ड्रायव्हर मात्र कलाची चौकशी करतो पण कला सांगते की मी येते म्हणून. आणि त्या ते निघून गेलेत आणि ती निघून गेल्यानंतर कलाने बघा काय केलंय, कलाला तिथे जवळपास नाही काठी पडलेली दिसते, ती शोधते आणि ती काठी घेते आणि आता दुर्गाचा रणरागिणीचा अवतार इथे धारण करते आणि पॅप 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 म्युझिक वाजता बरोबर त्या ह्याच्या ते सुटेबल असं म्हणजे त्यांच्या लक्ष्मीच्या पावलांनीच आणि काठी घेते आणि डायरेक्ट पदर बिदर असा खोचते इथे आपला आणि काठी घेते आणि रागानं बघते आणि तुम्ही माझ्या चांदेकरला मारलत काय असं म्हणते आणि दे दणादण त्या काठीनं बडवायला चालू करते इथे जोर जोरात. चांदेकरवर हल्ला केलात, आता मी तुम्हाला नाही सोडणार असं म्हणते आणि काठीनं बड बडवते, पायावर मारते, हातावर मारते, सगळं असं चालू आहे तिचं मारामारी. आणि शेवटी ना ते अशी शांत पडतात तेव्हा ती कला शांत होते आणि ओ मॅडम चूक झाली, माफ करा, ओ मारू नका ओ असं म्हणून ते चुकलो, पुन्हा वाटेला जाणार नाही तुमच्या, ओ सॉरी असं म्हणतात. माझ्या चांदेकरवर हल्ला केलात ना, आता भोगा म्हणते आणि परत मारायला चालू करते. दोघं बिचारी गयावया करतायत पण ती काय थांबत नाही, बडवते जोर जोरात त्यांना. ती दोघं शांत पडून राहतात तेव्हा मात्र कलाचा राग शांत होतो आणि त्यामुळे तेव्हा ती शांत होते. त्या बघूया आता पोलीस पण येतात, काय होतंय ते पुढे. तर इकडे अवॉर्ड सेरेमनीत काय चाललंय बघूया. मग इथे ते येतात आणि म्हणतात आबासाहेब आम्हाला आता कार्यक्रम रद्द करता येणार नाहीये, आता इतक्यात मान्यवर गेस्ट सुद्धा स्टेजवरती येतील आणि आपण म्हणजे काय करू शकतो असं वगैरे, त्यात आपण कार्यक्रम सुरू ठेवावा लागेल आपल्याला असं ते आयोजक सांगतात इथे येऊन आबासाहेबांना. आणि म्हणतात आता अद्वैत चांदेकर जाऊ शकत नसतील तर म्हणजे दुसरं कोणीतरी बिहाफवरती अवॉर्ड घ्यायला सांगा, दुसऱ्या कुणाला तरी पाठवून असं इथे ते म्हणतात. तर राहुलला तेच हवं असतं त्यामुळे तो इथे गेम खेळतोय आणि आपलं त्याच्याकडे लक्ष नाही असं दाखवतोय पण सगळीकडे लक्ष आहे त्याचं. तर आता नैना पण इथे हसते राहुलकडे बघून. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, कोण जायला अवॉर्ड घ्यायला, कारण इथे नवीनच नाटक होणार आहे बरं का. आणि मग असं सगळे इथे सगळ्यांचे चेहरे एकमेकांकडे बघितलेलं दाखवत आहेत. तोपर्यंत इथे रोहिणी जाते डॅडजवळ म्हणजे बाबांजवळ, म्हणते अहो मगासपासून मी तेच सांगते सरोज वहिनीला, पण सरोज वहिनी काय ऐकतच नाहीये. सरोज वहिनी अद्वैत इथे नाहीये आणि आयोजक किती वेळ थांबतील आपल्यासाठी असं इथे येऊन ती सरोजला विचारते. आणि सरोज म्हणते रोहिणी हे अवॉर्ड चांदेकरांना मिळते ते पण बिझनेससाठी, त्यामुळे चांदेकरांपैकीच कोणतरी तिथे जाऊन अवॉर्ड घ्यायला हवं असं म्हणते. आता बघा रोहिणीला कसं तिने दाखवलंय,
मग त्याच्यानंतर अद्वैतला पोचायला उशीर होतोय, तर अद्वैत म्हणजे उशीर होतोय तर चांदेकरांच्याच वारसांपैकी कोणीतरी ते अवॉर्ड घेईल आणि सोहम घेईल ते अवॉर्ड असं म्हणून इथे सरोजने सांगितलं. आणि रोहिणीनं तेवढाच मुद्दा धरला. डॅड ऐकताय तुम्ही, म्हणजे राहुल चांदेकर नाहीये असं म्हणायचंय सरोज वहिनीला. मग रोहिणी पुढे म्हणते, तू विसरली असशील पण मी विसरले नाहीये की या घरची मुलगी मी आहे, त्यामुळे राहुलमध्ये पण चांदेकरांचा अंश आहेच असं पुढे रोहिणी सांगते. ओ अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे असं आहे तर म्हणजे तुमच्या राहुल मागे फाईल्स घेऊन फिरताना बरा दिसतो नाही, आणि अवॉर्ड घ्यायच्या टायमिंगला म्हणजे चांदेकरांसाठी तो नोकरांसारखं वागतो तेच तुम्हाला बरं वाटतं, पण जेव्हा सन्मान करायची वेळ येते तेव्हा तुम्हाला तो नको असतो नाही असं म्हणते. मग सरोज रोहिणी ही वेळ नाही असं सरोज म्हणते, आणि तो पण रोहिणी म्हणते हीच वेळ आहे सरोज वहिनी, पण तू म्हणू शकत होतीस की अद्वैत नाही आहे तर राहुल अवॉर्ड घेऊ दे म्हणून, पण नाही तुला सगळीकडे स्वतःचाच डंका पिटवायचा आहे. आणि रोहिणी चिडली तर तुम्हाला इतकंच म्हणता येतं की रोहिणी भांडखोर आहे, ती कांगावा करते, ती हे करते, ती ते करते असंच तुम्हाला म्हणता येतं. मग सरोज म्हणते तू गप्प बस म्हणता, आणि मग रोहिणी म्हणते तू गप्प बस जरा, अशाच वेळी कळतं कोण परकं आणि कोण आपलं येते असं रोहिणी पुढे म्हणते. आणि ह्या दोघींची भांडणं तिथे चालू आहेत. तुला राहुलला मान द्यायचाच नाहीये, आणि सरोज वहिनी तुझ्या मुलाला हे अवॉर्ड मिळाले कारण तू त्याला दरवेळी अपॉर्च्युनिटी देतेस. राहुलमध्ये कॅपेबिलिटी आहे पण तू माझा मुलगा आहे ना, म्हणून तू त्याला काही अपॉर्च्युनिटी देतच नाहीस, म्हणून तुम्ही कधी त्याला पुढे जाऊ देतच नाही असं इथे रोहिणी चिडते. तुम्ही त्याला दाबूनच ठेवलंय. हे सगळं चालू आहे इकडे. तर आबा म्हणतात सरोज हे बघ तू आता त्याच्या तोंडाला लागू नकोस, हे बघ, आणि तसं बाई पुरस्कार अद्वैतला मिळालाय नवं, मग तो आपल्या चांदेकरांच्याच घरला येणार आहे ना, आणि असं असेल तर तो घ्यायला राहुलला जाऊ देत असं म्हणून आता आबांनीच डिक्लेअर केलं. आता आबा बोललेत म्हटलं पुढं कोण काय बोलणार, त्यामुळे सगळीजण इथे बाजूला जाऊन बसतात. आणि रोहिणी राहुलकडे बघून हसते. आता राहुलला पण तेच पाहिजे होतं, नैना सुद्धा राहुलकडे बघून हसते, त्यामुळं राहुल रोहिणीच्या मनामध्ये आहे तेच झालेलं आहे. आबा आयोजकांना आपल्या जवळ बोलवतात, म्हणतात तो अद्वैतचा पुरस्कार आमचा राहुल घेईल असं सांगतात, ते आम्ही पाठवतो त्याला आणि तुम्ही कार्यक्रम सुरू करा असं सांगताय तिथे. तर रजनी पण सगळं जे काही चाललंय ते इथे बघते. प्रत्येकाला टेन्शन मात्र आलंय की अद्वैत कुठे गेला याचं. तर सगळे इथे पाहुणे मान्यवर मंडळी स्टेजवर येऊन बसलेले आहेत, आणि सगळ्यांना म्हणजे सगळे ते आयोजक आपली जागा वगैरे दाखवतात स्टेजवर बसण्यासाठी असं सगळं चालू आहे इथे. आणि तेवढ्यात आता निवेदक अँकरिंग करणारा जो काही आहे तो म्हणतायत या वर्षीचा बिझनेसमन ऑफ द इयर अवॉर्ड जात आहे कोल्हापूरच्या अद्वैत चांदेकर यांना असं म्हणून सगळे टाळा वाजवतात. आणि असं अनाऊन्समेंट केल्यानंतर राहुल असा स्वतः असा उठून बसतो जसं काही अवॉर्ड त्यालाच मिळालंय असं म्हणून, आणि राहुल असं दाबात उठतो बिटतो आबांकडे बघतो वगैरे. सरोजचं तोंड पडलेलं आहे, पण रोहिणी मात्र इथे हसतीये. बाकी सगळे काळजीतच आहेत कारण अद्वैत अजून पोचलेला नाही, त्यामुळे कला सुद्धा आलेली नाही, त्यामुळे ते संगीताला पण वाईट वाटतंय. पण रोहिणी मात्र आपली जाम खुश आहे, म्हणजे दुसऱ्यानं काम करायचं आणि अवॉर्ड मात्र आपण घ्यायला जायचं. किती आनंद झालाय तिला शेवटी अद्वैत पोचला नाहीये म्हणून. नैना तर काही विचारू नका, भरपूर खुश आहे. आणि असं सगळं चालू आहे. आणि तेवढ्यात ना राहुल स्टेजवर इथे चढतोय, तोपर्यंत बघा प्रेक्षकांनो काय होतंय. तोपर्यंत अद्वैत चांदेकर असं म्हणून इकडे ते निवेदन करतात, ते ओरड, त्यामुळे राहुल तिथं जागेवरच थांबतो. आणि मग सगळ्यांचं लक्ष इकडे अद्वैत येत असतो त्याच्याकडे जातं. तर ड्रायव्हर जो काही आहे तो अद्वैतला असं हाताला धरून आणत असतो इथे पायरींवरनं, त्यामुळे प्रत्येक जण आता घरातले सगळे उठून बसतात. रोहिणी रागाने इकडे राहुलकडे बघते, नैनाचं पण तोंड पडतंय, आणि सरोज असं एकदम धक्का बसतोय की हा असा काय येतोय म्हणून. मग सगळीजण इकडे अद्वैतच्या जवळ जातात तिथे, आणि तोपर्यंत तिकडचे आयोजक पाण्याचा ग्लास घेऊन इथे खाली उतरतात. आबाज वगैरे सगळे त्याला इथे धरून आणतात हळूहळू. सोहम त्याला धरतो इथे, आणि मग त्याच्यानंतर सगळे असे म्हणजे कळत नाही नेमकं कोणाला काय चाललंय ते काय होतंय ते, आणि हा असा कसा असा एकदम आलाय असं. म्हणजे तोपर्यंत सरोज त्याला पाणी वगैरे देते, जरा असं पाणी पी असं सांगते. राहुलचं तोंड बघा कसं झालंय की एकदम असं राग पण येतोय, काय काय होतंय त्याला कळत नाहीये. इथे पाणी दिलं जातंय, आणि मग त्याच्यानंतर संगीता म्हणतात की ही गोळी म्हणजे काहीतरी देतात आणि म्हणतात हे तोंडात ठेवा तुम्हाला बरं वाटेल असं इथे सांगतात. त्यामुळे तो पटकन ती गोळी घेतो इथे आणि ती तोंडात ठेवतो ती वस्तू. आणि आता सगळेजण इथे म्हणजे असं टेन्शन घेऊन बघतायत आबाजी आणि सगळेच इथे, आणि काय होणार पुढे नेमकं काय सांगतोय अद्वैत ते बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. सरोज पण अशी एकदम बघते आणि ओके आहेस का तू आता असं विचारते, आणि म्हणतात ठीक आहे मी ओके आहे, बरं वाटतंय का वगैरे विचारतात. मग हो मी बरं आहे, मी ठीक आहे असं म्हणून सांगतो तो सगळ्यांना. त्यामुळे प्रत्येकाचा जीवा आला.
मी जातो इथे वरती असं म्हणून अद्वैत सांगतो आणि सोहम त्याला धरत असतो, तर नाही मी ठीक आहे मी जातो असं म्हणून सांगतो आणि अद्वैत सावकाश सावकाश इथे वरती जातो. तर प्रत्येकजण चांदेकर आपापल्या जागेवर जाऊन बसतात आणि राहुल तिथेच उभा आहे. तर अद्वैत आल्यानंतर बघा हा राहुल काय करतोय ते. अद्वैत स्टेजवर इथे चढताना बघून प्रत्येकजण खुश होतो, टाळ्या वाजवतो. संगीता किती खुश होतीये बघा. तर इकडे अद्वैत आता राहुलच्या समोर जाऊन उभा राहिलाय, तर रोहिणी सगळ्यांकडे रागाने बघते. राहुल पण असा एकदम त्याचा हातबीत धरतो आणि अशी मिठी मारतो घट्ट, म्हणजे किती प्रेम आहे बघा असं दाखवतो एकदम. आणि रोहिणीचा तोंड बघा कसं झालेलं आहे प्रेक्षकांनो, असं वेगळं तोंड करते ती. तर राहुल सुद्धा असा की नेम मिठी मिठी मारतो, एकदम हसतो आणि असं खाली उतरतो. बिचारा राहुल गेला होता मोठेपणाने अवॉर्ड घ्यायला. एकदा तो त्या बिझनेसमॅन ऑफ द अवॉर्डकडे असं त्या फलकाकडे बघतो आणि सॉरी सॉरी म्हणत अद्वैत तिथे प्रत्येकाला हस्तांदोलन करून इथे वरती जातो, शेक हँड करतो प्रत्येकाला आणि मग त्याच्यानंतर असा जाऊन एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिलाय. तिथे आयोजक परत तिथे म्हणतात की बिझनेसमॅन ऑफ द इयर अवॉर्ड मिळालाय अद्वैत चांदेकरना. प्रत्यक्ष अद्वैत चांदेकर इथे आलेले आहेत. मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी बिझनेसमॅन ऑफ द इयर हा अवॉर्ड श्री अद्वैत चांदेकर यांना द्यावा. बिचारा राहुल कोपऱ्यात जाऊन उभा राहिलाय. तर सरोज पण बघते अद्वैतकडे की अद्वैत असं अवॉर्ड घेणार आहे म्हणून. तो असं सगळे खुश झाले, तिथे टाळ्या वगैरे वाजवत आहेत. पण अद्वैत पुढे जातच नाहीये, तो उभाच आहे तिथे. म्हणजे कुणाला कळत नाहीये की नेमकं काय झालंय ते. अद्वैत तिथेच उभा आहे, अजून पुढे जातच नाहीये. सरोज मग त्याच्याकडे बघते आणि म्हणते अरे अद्वैत आधीच खूप वेळ गेलाय, त्यामुळे तू अजून वेळ काढू नकोस, तू अवॉर्ड घे. कारण अद्वैत तिथे कलाला शोधतोय बरं का. हे आपल्याला कळतंय कारण तो प्रत्येक ठिकाणी असा फिरून वगैरे बघतोय, पण कला कुठेच दिसत नाहीये त्याला. तिथे घरच्यांच्या लाईनीमध्ये बघतोय, असं सगळीकडे बघतोय, कला दिसत नाहीये. पण सरोज त्याला इन्सिस्ट करते की अजून उशीर करू नकोस, तू अवॉर्ड घे ना असं म्हणून सांगते. येस आई असं म्हणून अद्वैत म्हणतो. सरोजचं म्हणणं ऐकतोय पण तिथेच उभा राहिलाय आणि बघूया आता कला पोचते का. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये फार मोठा इंटरेस्टिंग घडणार आहे, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. उद्याचा भाग पण बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, तर तुम्हाला वेळेवर आमचं नोटिफिकेशन मिळत जाईल. कारण उद्याच्या भागामध्ये कलाला श्रेय देणार आहे इथे अद्वैत, कारण जे काही घडलं त्याच्यानंतर तो माझी बायको म्हणून असं डिक्लेअर करतोय. आणि सरोजच्या चेहऱ्यावर आता 12 वाजलेत. नेमकं काय होणार आहे, कलाबद्दल अद्वैत काय बोलणार आहे ते जाणून घेणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही बघत राहा लक्ष्मीच्या पावलांनी.